जय श्रीराम सर्वांना. सो आज कृष्ण जन्म होणार आहे आपल्या दत्त मंदिरात. सो आता वाजले आहेत 12:30 साडेबारा वाजले. सो आता कृष्ण जन्म आता चालू होणार आहे आपल्या मंदिरामध्ये. आणि आता मी तुम्हाला सगळं दाखवतो कसं जन्म वगैरे होतो, पूजा वगैरे आता चालू आहे. सो आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया आणि बघूया. ओके. आणि कृष्णाला बाबा त्याच्या बाजूला ठेवा आणि वय आणि काय सगळ्यावर असं पाणी फिरवलं तांदूळ साखर नंबर
आरती झाली बट मला शूट करायला भेटलं नाही कारण मी आरती करत होतो. आता दहीहंडी फुल बासरी वाजवायची आहे. हा आणि सर्व तुझ्या यांना बोलवायचे आहे. सुदामा वगैरे सर्व. हा दोघांनी समोर समोर हे बघा. हा असे आणि फोटोग्राफर असे आहे समोर. दोघांनी खाली बसायचं. खाली बसा. आम्ही काही म्हणतात आता 1 2 3 4 थांबा. असा उभा राहायच्या मागे उभा राहा. हां तिथे 1 2 3 4 तू दोघांना सपोर्ट. गोपाळ कृष्णाचा जन्म. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आता हंडी फोडायची. हा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा. आता आधी काय करायचं? कृष्ण काय करायचं? दही खायचं माहिती ना. लोणी खायचं. कृष्णाची आई यशोदा असं ताट घुसळायची त्याची लोणी काढायची. हा दह्याचं ताट ताटाचं लोणी आणि मग लोणी असं वरच्या शिंक्यामध्ये बांधून ठेवायचं. मग कृष्ण काय करायचं? त्याच्या मित्र मंडळीला घेऊन यायचा गवळ्याला आणि मग एकावर एक उभं राहून आणि ते हंडी फोडायचं. तसं आता तुम्ही दोघांनी हंडी फोडायचं कशासाठी? त्याच्यामध्ये दही असायचं. आता हे दहीच्या वर भांड आहे ना त्याच्यामध्ये दही आहे. हा दही आहे म्हणजे लोणी आहे साखर टाकलेली आहे. ते दोघांनी नाही बोलणार मग आणखीन याच्यावर 1-2 पाहिजे. त्याला वर कर थोडासा. उभं करा. ओंकार त्याला वर कर थोडा. हात वर कर. हे याच्यामध्ये दही आहे ते दोघांनी खायचं. हा हे खा दही. हात घालून खा. दही खा. दही काढून खा. अरे भरपूर खायचं. जास्त का जास्त. आता तो कसा कामाला सर्वांना घ्यायचा. हे काढून घ्या. आता काय करायचं? दोघांच्या हातात नारळ द्या. हे घ्या. आपण आमच्या डोक्यात टाकू नका. 2 हाताने घ्या. हा गोविंदा गोविंदा. कोणाला मिळायला प्रसन्न स्वराज चॉकलेट दिलेली आहे.